ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 149, अध्याय 7वा, ज्ञान विज्ञान योग। श्री गणेशाय नमः। ये साधि भूतादि दैवम साधि यज्ञम च माम विदुः ते युक्त चेतसः प्रयाण काले अपि च माम विदुः। जे भक्त अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यासह सर्वांच्या आत्मरूप अशा मला विदुः म्हणजे जाणतात, ते द्वंद्व मोहरहित शांत चित्त भक्त प्रयाणकाली म्हणजे मरण समयी देखील मलाच स्मरतात व मलाच येऊन मिळतात। जिही साधीभूता माते प्रतीती चैनी हाते धरुनी आधी दैवाते शिवतलेगा। जया जाणीवेचेनी वेगे मी अधियज्ञुही दृष्टी रिगे ते तनुचेनी वियोगे विरहे नवती। एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता कायन मरत याची याही चित्ता युगांतू नोहे। परी नेणो कैसे पै गा जे जडोनी गेले माझिया अंगा ते प्रयाणीची या लगबगा न सांडितीच मते माते। एरवी तरी जाण ऐसे जे निपुण तेची अंतःकरण युक्त योगी। ज्यांनी अधिभूतासह म्हणजे या पंचमहाभौतिक शरीरासह मज परमात्म्याला प्रतीतीच्या म्हणजे अनुभवाच्या हाते म्हणजे योगाने यथार्थ जाणून अधिदैवाला म्हणजे मायावश जीवाला शिवतले म्हणजे आकलन केले वा स्पर्श केला। ज्यांनी ह्या ज्ञानाच्या सामर्थ्याने मज परमात्म्याला अधियज्ञ ह्या दृष्टीने पाहिले ते पुरुष या तनुच्या वियोगाच्या वेळी म्हणजे मरणसमयी विरहाच्या भावनेने दुःखी होत नाहीत। एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता म्हणजे आयुष्याची दोरी तुटण्याच्या बेतात आली असता मरणाऱ्या प्राण्यांची खळबळ उडते व घालमेल होते। ती पाहून न मरणाऱ्याच्याही चित्ताला युगांत म्हणजे प्रलय काळ ओढवला असे वाटत नाही काय? परंतु जे माझ्या अंगी जडोनी गेले आहेत म्हणजे माझ्या ठाई किती व कसे ऐक्य दशेला पावले आहेत त्याचे वर्णन करणे अशक्य आहे। ते प्रयाण काळाच्या लगबगीतही माते म्हणजे मला सोडत नाहीत, म्हणजे माझे विस्मरण होऊ देत नाहीत। एरवी असे जे निपुण म्हणजे आत्मज्ञानी आहेत तेच माझ्या ठाई अंतःकरण स्थिर झालेले योगी आहेत असे जाण। तव इये शब्द कुपिकेतळी नोडवेची अवधानाची अंजुळी जे नावेक अर्जुन तयेवेळी मागांची होता। तेथ तद्ब्रह्म वाक्य फळे जिये जिये नानार्थ रसाळे बहकता ती परिमळे भावाचेनी। सहज कृपा मंदानिळे कृष्ण द्रुमाची वचन फळे अर्जुन श्रवणाची या खोळे अवचित पडली। तिये प्रमेयाची होका वळली की ब्रह्मरसाच्या सागरी चुबुकळली मग तैसीची का घोळिली परमानंदे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे तत्व सांगते वेळी श्रीकृष्णाने सांगितलेल्या शब्दरूपी कुपीच्या तळी म्हणजे खाली अर्जुनाची अवधान म्हणजे चित्तरूपी अर्जुनाची अंजुळी म्हणजे ओंजळ नव्हती। कारण अर्जुनाचे चित्त त्यावेळी मागांची म्हणजे मागील श्लोकार्थाच्या चिंतनात गुंतले होते। त्या ठिकाणी श्रीकृष्णाची ती ब्रह्म प्रतिपादक वाक्ये हीच कोणी फळे नाना प्रकारच्या अर्थरूपी रसाने भरली होती आणि त्याच्या भक्तिरूप अभिप्रायाचा परिमळ म्हणजे सुगंध सर्वत्र पसरला होता। अशी ही श्रीकृष्ण रूप द्रुम म्हणजे वृक्षाची वचन फळे श्रीकृष्णाच्या कृपारूप मंदानिळे म्हणजे वाऱ्याच्या मंद झुळुकीने अर्जुनाच्या श्रवणाच्या खोळे म्हणजे ओटीत अवचित म्हणजे अकस्मात पडली। ती वाक्यरूपी फळे जणू काही प्रमेयाची म्हणजे वेदांत तत्वज्ञानाच्या सिद्धांताची बनवलेली असून ब्रह्मरसाच्या सागरात चुबुकळलेली म्हणजे बुचकळलेली
आणि तशीच परमानंदाच्या मधात घोळवलेली होती. तेणे बर्वेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहाळे, घेता ती गळाळे विस्मयामृताचे. तिया सुख संपत्ती जोडलिया, मग स्वर्गा वाती वाकुलिया, हृदयाच्या जीवी गुतकुलिया होत आहाती. ऐसे वर वर वरचिलीची बरवा, सुख जावो लागले फावा, तव रस स्वादाची हावा लाहो केला. झडकरी अनुमानाचे नि करतळे, घेऊनी ती वाक्य फळे, प्रतिती मुखी एके वेळे घालू पाहे. तव विचाराची या रसना न दाटती, परी हेतूच्या दशनी न फुटती. ऐसे जाणवनी सुभद्रापती चुंबी चिना. अशा त्या बरवे म्हणजे सुंदर व निर्मळ फळांच्या सुख संपत्तीचा लाभ झाल्यामुळे त्यांच्या अर्थरूपी गर्भाचे ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या इच्छेचे डोहाळे अर्जुनाला लागले आणि तो विस्मयकारक अमृताचे गळाळे म्हणजे घोट घेऊ लागला. त्या सुख संपत्तीचा लाभ झाल्यामुळे मग तो स्वर्ग सुखाला वाकुल्या दाखवू लागला, म्हणजे स्वर्ग सुख देखील त्याला खुजे वाटू लागले व त्याच्या हृदयातील जीवाला गुतकुलिया म्हणजे गुदगुल्या होऊ लागल्या. याप्रमाणे त्या फळांच्या फळांचे बाह्य स्वरूप पाहून अर्जुनाला वाटणाऱ्या सुखाचा अनुभव फावा म्हणजे वाढू लागला. त्यावेळी त्या फळांचा रसस्वाद घेण्याची त्याला तीव्र इच्छा उत्पन्न झाली. तेव्हा त्याने झडकरी म्हणजे त्वरेने ती वाक्य फळे अनुमानाच्या करतळे म्हणजे तळ हातात घेऊन अनुभवाच्या मुखात एकदम घालण्याचा म्हणजे त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विचारांच्या रसनेला त्यांचा आस्वाद घेता येईना आणि हेतूच्या दशनी म्हणजे दातानी ती फुटेना, म्हणजे त्याला त्याचे आकलन होईना आणि भगवंताचा काय हेतू आहे हे त्याला कळेना. हे ध्यानात घेऊन सुभद्रापती अर्जुन ती वाक्यरूपी फळे चुंबीचिना म्हणजे तोंडाला लाविना. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.